आणि वेगवेगळ्या म्हणजे आयुष्याचे टप्पे आहेत, की हा संघर्ष केला इथपर्यंत पोहोचल्यानंतर, की आता इथंच थांबावं असं तुम्हाला कधी वाटलं नाही. प्रत्येक टप्प्यावर नवं काहीतरी खुणावत राहिलं आणि ते करत गेलात. पण जेव्हा पहिली अशी म्हणजे आता असं आहे, की शिक्षण होत असताना शाळा झाल्यानंतर पहिली नोकरी मिळाली. त्यावेळेला, की आता आपले सगळे दुःखाचे दिवस संपलेत, कष्टाचे दिवस संपलेत. आता ह्याच्यातच आता आता रमून जाऊया, असं का नाही वाटलं? वाटण्यासारखी परिस्थितीच नव्हती. कारण आम्ही 6 भावंड आहे. 6 जणांच्या मधली मी मोठी आहे. आई-वडील अशिक्षित आणि किती त्यांनी संघर्ष केलाय मी हे वेळोवेळी सांगितलं. खरं तर या आधीच्या अनेक मुलाखतींच्या मध्ये वडिलांच्याबद्दल भरभरून बोलले. आज थोडंसं आईबद्दल पण बोलणार आहे. ते KGF मध्ये म्हणतात ना, की द स्ट्रॉंगेस्ट वॉरियर इन धिस वर्ल्ड दॅट इज मदर. सर मला आठवतंय, मी खूप ठरवतेय रडायचं नाही आणि इथून पुढे डोळ्यात पाणी नाही येऊ द्यायचं. मला ते दिवस आठवत आहेत, की माझी आई गुरु नानक नगरमध्ये एक मंगल कार्यालय आहे. ती त्यावेळेला तिथे काम करत होती. पडेल ते काम आम्ही करायचो आणि अगदी म्हणजे गरोदरपणाच्या 9व्या महिन्यापर्यंत ती काम करत होती. त्याच्यानंतर जेव्हा तिची घरीच डिलिव्हरी झाली, कारण दवाखान्यामध्ये सुद्धा नाही नेता आलं त्यावेळेस. मग त्याच्यानंतर म्हणजे ओली बाळंतीण असलेल्या तिला जेवणासाठी फक्त भाकरी वाळलेल्या आणि चटणी, लाल चटणी आणि त्याच्यावरती पाणी टाकून ती खायची. माझी बहीण पूजा ती महिना 1.5 महिन्याची होती. आई कामाला जाऊ लागली. मग मी तिला सांभाळायचे. त्यावेळेला माझं वय मला वाटतं की एक 9-10 वर्षाचं असेल. आणि त्यानंतर मग जेव्हा ती माझी बहीण रडायची, कारण ती इतकी लहान होती की तिला आईचंच दूध लागायचं. आमच्या शेजारी एक कमला अक्का म्हणून राहायच्या. त्यांची पण म्हणजे त्यांचं पण बाळंतपण तेव्हाच झालेलं होतं. मग आई तिकडे मंगल कार्यालयामध्ये असताना मी बहिणीला घेऊन त्यांच्याकडे जायचे आणि म्हणायचे, "अहो माझ्या बहिणीला थोडंसं दूध पाजाल का तुम्ही?" आणि त्यासुद्धा बहिणीला स्वतःच्या लेकरासारखं पदराखाली घ्यायच्या आणि म्हणजे आईचं दूध सुद्धा उसनं मागून बहिणीला सांभाळावं लागलं ही परिस्थिती होती. कधी-कधी मग मी बहीण ऐकलीच नाही तर मग ती खूप रडायला लागली तर मी जाऊन त्या मंगल कार्यालयामध्ये बसायचे. आई तिथं काम करत असायची आणि मी त्या जिन्यावरती वगैरे कुठेतरी बहिणीला घेऊन बसलेली असायचे. काम करत-करत मग आई यायची आणि हळूच तिला दूध वगैरे पाजून जायची. कधी-कधी मग आम्ही तेच मंगल कार्यालयामधलं वगैरे उरलेलं अन्न वगैरे घेऊन येऊन मग ते त्यावेळेला तो थोडासा गोड घास आम्हाला मिळायचा. तर इतका संघर्ष होता आणि भावंडांची जबाबदारी होती, घराची जबाबदारी होती आणि त्यासोबतच सर पूर्ण समाजामध्ये, पूर्ण वस्तीमधून सुद्धा मी एकटी एवढी जास्त शिकलेली मुलगी होती आणि सगळ्यांना वाटायचं की हिने काहीतरी आपल्यासाठी केलं पाहिजे. त्यामुळे खूप लवकर काम करायला सुरुवात केली. म्हणजे माझी 10वीची परीक्षा झाली त्याच्यानंतर मी लगेच 11वी पासून मी सोलापूर दिनमान ह्या स्थानिक वृत्तवाहिनीमध्ये वृत्तनिवेदनाला सुरुवात केली. पत्रकारितेला सुरुवात केली. 2002ला सोलापूरला जी पण हे करावं असं का वाटलं? कुठलं सर? हे दिनमानमध्ये म्हणजे पत्रकारिता करावी, वृत्तनिवेदन करावं. शाळेमध्ये असताना भाषणं वगैरे असं सगळं होतं. वडील मुवमेंटमध्ये असल्यामुळे पोरीनं बोलावं हे त्यांना वाटत होतं. आणि म्हणजे खूप लहान असल्यापासून माझं पहिलं भाषण जे झालं मी माझ्या इन्स्टावर पण शेअर केलंय. तो फोटो पण तुम्हाला सुदैवानं तो माझ्याकडे अवेलेबल आहे. तो इन्स्टावरती पण आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मशताब्दी ही मोची समाजाच्या वतीनं करत होते. आणि मग त्यावेळेला वडील दलित पॅंथरचे शाखा अध्यक्ष होते. आणि मग त्यावेळेला ते म्हणाले की तुला भाषण करायचं आणि आदल्या दिवशी कुणाकडून तरी म्हणजे एक अशिक्षित बाप कुणाकडून तरी एका पानाचं भाषण लिहून आणतो आणि आपल्या लेकीला आदल्या रात्री देतो आणि सांगतो की उद्या तुला बोलायचंय, हे भाषण पाठ करून ठेव. काहीही कळत नव्हतं कारण माझं वय 1991ला म्हणजे 84चा माझा जन्म, एक 6-7 वर्षांचं त्यावेळेसचं वय. आणि मग त्यावेळेला रात्रभर बसून मी ते भाषण पाठ केलं आणि दुसऱ्या दिवशी त्या जन्मशताब्दी सोहळ्यामध्ये तिथले स्थानिक महापौर, स्थानिक आमदार वगैरे त्यांच्यासमोर तो फ्रॉक घालून ही छोटीशी मुलगी अतिशय आत्मविश्वासानं उभी राहून म्हणते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेबांचा संदेश आहे की 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ बनून जगा. ती त्या प्रवासाची सुरुवात होती. तिथून शाळेमधल्या प्रत्येक मग
स्वातंत्र्य दिन असेल, महात्मा गांधींची जयंती असेल, बाबासाहेबांची जयंती असेल, इतरही काही दिवस असेल, प्रत्येक ह्याच्यामध्ये बोलत होते. मग असंच हळूहळू सूत्रसंचालनाला सुरुवात केली. हेच एक सूत्रसंचालनाचं माझं जो एक कार्यक्रम होता तो त्या दिनमान वृत्तवाहिनीच्या लोकांनी ऐकला आणि ते म्हणाले की तुम्ही आमच्याकडे काम करणार का. मला काम हवंच होतं. मग तेव्हा ओघानं मग तशी सुरुवात करत गेले. आणि मी अगदी 11वी 12वी म्हणजे मी 12वीला कला शाखा निवडली, 10वीला चांगले मार्क होते, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकलला माझा नंबर लागलेला होता. मग 3,000 रुपये फी होती सर. मेरिटमधून नंबर लागला होता, जनरल कोट्यामधून लागला होता, रिझर्व्हमधून सुद्धा नाही. पण ती 3,000 रुपये फी भरण्यासाठी वडिलांना आईचं मंगळसूत्र विकावं लागलं होतं. त्यामुळे आता जो तुम्ही फोटो दाखवताय एकनाथ शिंदे साहेबांचा डोक्यावर महात्मा फुलेंची पगडी घातलेला आहे, तो मुलींचं उच्च शिक्षण मोफत केल्यानंतर मी त्यांचा सत्कार करायला गेले होते. आणि मी तिथे त्यांना आवर्जून सांगितलं की माझ्या वडिलांनी पॉलिटेक्निकलची फी भरायला आईचं मंगळसूत्र मोडलं, त्याच्यानंतर जे काही इंजिनिअरिंगचं शिक्षणासाठीच्या ज्या गोष्टी असतात त्या करता येत नाहीत, म्हणून माझा 1 वर्ष गॅप पडला. आणि मग मी परत कला शाखेला प्रवेश घेतला, कारण घराला आधार देत, भावंडांचं सगळं बघत, आई वडिलांना आधार देत शिक्षण पूर्ण करायचं होतं म्हणून. आणि मग इथून पुढे कुठल्याही लेकीच्या बापाला पोरीच्या शिक्षणासाठी कर्ज काढावं लागणार नाही, सोनं मोडावं लागणार नाही, असा तो निर्णय होता. सावित्रीबाईंनी मुली शिकाव्यात म्हणून जे अंगावर दगड शेणाचा मारा सहन केला, म्हणलं शिंदेसाहेब त्या शेणाचं सोनं करण्याचा निर्णय हा मुलींचं उच्च शिक्षण मोफत करण्याचा आहे. म्हणून महात्मा फुल्यांची पगडी देऊन मी त्यांचा सन्मान केला होता त्यावेळेस. तर ह्या सगळ्या आठवणी ह्या स्वस्थ बसू देत नव्हत्या. आणि काहीतरी करायचं आहे, आईवडिलांचं नाव मोठं करायचं आहे आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. त्यामुळे कुठेही थांबू वाटलं नाही, सतत हा प्रवास चालूच राहिला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून या भागामध्ये म्हणजे तुम्ही लोक काम करत होता.